हाय प्रिय मित्रांनो, मी दिलीप चव्हाण तुमच्याकरता ब्लॉक नंबर 2 काहीतरी नवीन घेऊन आलो आहे. ते काय चला. पण मी आता आहेत कुठं? मी आहेत पिंपळगाव. आणि हे पिंपळगाव म्हटलं तर खूप छान. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण पिंपळगाव मध्ये अगदी सुंदर वातावरण आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर खूप द्राक्षे, ताजे ताजे गोड गोड. प्रिय मित्रांनो, आता आपण चाललो आहेत प्रति अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाला. बऱ्याच अंतरावर आपण आलो आहोत, पण काय करावं, ही गाडी माझी बंद पडते आणि गाडी चालू होत ना. बघूया, काहीतरी प्रयत्न करूया. भरपूर प्रयत्न करून पण गाडी चालू होत नाहीये. बघूया, आपण एखादं साधन आणि पुढला मार्ग चालू करूया. का आपल्याला जायचं आहे स्वामींच्या दर्शनाला, आणि मग मागं पुढं बघायचं नाही. गाडी बंद पडो अथवा ना पडो, प्रयत्न करायला काही हरकत नाही. चला, प्रयत्न करून एक गाडी तर आपल्याकरता थांबली आहे. चला, हे भाऊ कुठपर्यंत नेत आहे आपल्याला, तिथपर्यंत जायचं. रस्त्यात साधनं कुठं ना कुठं भेटणार, पण जायला पाहिजेत कुठं? स्वामींच्या दर्शनाला. गाड्या बदलत बदलत दर बदल वेगवेगळ्या गाड्या मिळत आल्या, मला भेटत गेल्या. आणि मी आता खेडगाव वणी मार्गे पांढाणा सोडून पुढं आलो. प्रिय मित्रांनो, काही अंतरावर मी पायी पायी चाललो आहेत. अजून भरपूर अंतर मला कापायचं आहे. म्हटलं तर सुरगाणा या गावी प्रति अक्कलकोट आहेत, आणि इथून आता 21 ते 22 किलोमीटर मी चाललो आहेत. थोडं पायी पायी चालतोय, गाड्यांना पण हात देतोय. कोणी थांबतं, कोणी नाही थांबत. जसं काही तसं चालत राहायचं. श्री स्वामी समर्थ. या गाडीला हात देतोय. आज आनंद आनंद झाला. अरे, थांबला तो. चला यार, स्वामींना याला सद्बुद्धी दिली, थांबला भाऊ. आता कुठपर्यंत नेतो बघूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. बघण्यासारखं वातावरण आहे तिथं, निसर्गरम्य घनदाट जंगल आहेत. बघता बघता सुरगाणा अगदी 6 किलोमीटरच्या अंतरावर राहिलेला आहे. बघता बघता नामस्मरण करता करता सुरगाणा गावात पोहोचलो आहेत. सुरगाणा गाव हे भरपूर मोठं आहे. इथली बाजारपेठ पण मोठी असते. आदिवासी भाग आहेत. सर्व स्वामींची कृपा असावी इथे. आलो आहेत मी आता स्वामींच्या दरबारात. देवा, इथं तर लाईट पण गेलेली नेमकी, पण काही हरकत नाही. स्वामींना आपल्याला इथपर्यंत आणलं, हे फार महत्वाचं आहे. हे आहे ग्रामदैवत दुर्गा मातेचं दिव्य मंदिर. हे आहे विठुराया रुक्मिणी मातेचं मंदिर. हा पण योगायोग म्हणायचं. जेवढं माझं स्वामींवर प्रेम आहेत ना, तेवढं भोलेनाथांवर पण प्रेम आहेत. आणि इथं तर 12 ज्योतिर्लिंग साक्षात आहेत. म्हटलं तर कुठं जायची गरज नाही. आता आपण प्रति अक्कलकोट इथे 12 ज्योतिर्लिंगांचं पण दर्शन होईल आणि स्वामींचं पण दर्शन होईल. श्री स्वामी समर्थ. अकाल मूर्ति ओ मरे, जो काम करे चांडाल का, अरे काल भी उसका क्या करे, जो भक्त है महाकाल का. हर हर महादेव. शिव 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 शंभो महादेव शंभो. हे आहे प्रति अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं मुख्य द्वार. आता हे अवदंबर आहेत. इथं आपण नतमस्तक झालोय. जे दत्त स्वरूपात माऊलींचे 84 सिद्धीमध्ये जे संत महात्मे होऊन गेले, त्यातले आहे स्वामी समर्थ.
जे खूप दयाळू प्रत्येक भक्ताची आपली इच्छा पूर्ण करत असतात आणि नित्यनेमान आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात. ही प्रति अक्कलकोट असं आहे, इथं ना बाबा ना भगत, इथं फक्त एक श्रीफळ एक धागा घ्यायचा आहे. जे पण काय तुमचं घराणं आहे ते स्वामींना सांगायचंय आणि ते स्वामी तेवढ्याच वेळात आपलं घराणं ऐकून पूर्ण करणार. भक्ती भावनानं जो पण येतो तिची इच्छा पूर्ण होते. प्रयत्न करायला काही हरकत नाही, खूप काही धन लागत नाही इथं, फक्त एक श्रीफळ एक धागा. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवात जीव आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हे शक्य आहे. जिथं तुम्हाला वाटेल अशक्य आहे, तिथं स्वामी आहेतच. श्री स्वामी समर्थ. आहे रे मन अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मी माझ्या घरानं मांडलं आहे तुमच्यासमोर, तुम्ही करा, आपलं नका करू, जे योग्य वाटेल ते तुमच्या हातात आहे. श्री स्वामी समर्थ. मी ऐकलं स्वामी इथे इच्छा सर्व पूर्ण होतात. स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी मला सर्व आपलेसेच वाटतात, जेणेकरून मी कधी यांना भेटलेलो आहे. सर्व ओळखीचे वाटतात. काय कारण आहे? आता यानंतर स्वामींची नैवेद्य आरती होणार. येथील गुरुवर्य स्वामी भक्त थोडस प्रवचनाद्वारे सर्व स्वामी भक्तांना मार्गदर्शन करतील. सुरगाणा येथील भजनी मंडळ नित्यनेमानं दर गुरुवारी भजन करत. या स्वामींच्या मुख्य पादुका ज्या अक्कलकोटहून आलेल्या आहेत. स्वामी खूप सुंदर आहेत. जे इथं सर्व स्वामी भक्तांचे अनेक अनुभव आपण बघत आलेलो आहोत. आता इथे जे गुरुवारी जे सर्वांना मार्गदर्शन करतात, आपण त्यांचे 2 शब्द ऐकूया, त्यांचा काय अनुभव आहे ते पण बघूया. त्यातून आपल्याला सर्व स्वामी भक्तांना मार्गदर्शन पण होईल. बघूया काय म्हणतात ते. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्हाला या जागेची महिमा थोडक्यात सांगा. ह्या जागेची आणि स्वामीजींची एक महिमा काय हे माहिती द्या, जेणेकरून आमची भक्ती त्यातून वाढेल. या जागेची महिमा अशी आहे, इथं साक्षात ब्रह्मांड नायक विराजमान झाले आणि ह्या मठाची महिमाच अशी आहे, कारण की हा ब्रह्मांड नायकाच्या चरणी जोही लीन झालेला आहे. स्वामींनी त्याचं कल्याणच केलेलं आहे. कारण की मठामध्ये फक्त दिव्य मठ होता काही वर्षापूर्वी, मग स्वामींच्या आशीर्वादाने इथं अन्नदान सुरू झालं आणि अन्नदानामध्ये एवढी मोठी शक्ती बघितली. त्या शक्तीचा अनुभव अक्कलकोटला आला. आमच्या अनुभव शेख त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी स्वामींच्या पादुका मठात, म्हणून या मठाला त्या दिवसापासून पादुका दिल्यापासून या मठाचं नाव प्रति अक्कलकोट. इथं अनेक भक्त येतात, रडत येतात, हसत येतात. त्याच्यासाठी इथं महाराजांनी आम्हाला खूप मोठं काम दिलं. इथं भक्त आला, भक्त आणि स्वामी, स्वामींनी त्याच्याशी बोलायचं, त्यांनी स्वामींशी बोलायचं. तर ते प्रत्येक आता तुमच्या मनात शंका येईल, कसं काय बोलणार, तर त्याच्यासाठी तेच नवसाचं नारळ ठेवलं जातं हातामध्ये. नारळ घेऊन आपल्या हातामध्ये नारळ घेऊन त्या नारळ आपली मला ती इच्छा अडचण सांगायचं. ते नारळ, त्या नारळाची अडचण सांगताना तुम्ही स्वामींशी एकरूप घ्यायचं, कारण की स्वामींपर्यंत पोचवायचं माध्यम ते नारळ. तुझी अडचणी सांगायचा आणि नंतर त्या नारळ तुमची अडचण सांगून स्वामी तुम्हाला तर घेऊन घ्यायचं. स्वामी मी अशा अडचण येते जातोय तर मला याच्यात नाही का, मग तुम्ही त्या अडचणी गोऱ्याने तो नारळ मिळतो, पचन गोऱ्याने त्या नारळाला बांधायचं. त्या अडचणीचं नारळ स्वामीचं नंतर तुम्ही
वरती नारळ ठेवल्यानंतर ते नारळीचं मोठ्यामध्ये जर मुरली येत नव्हतं तर व्यक्तीमध्ये नारळाचा जर काहींना एका नारळात फरक पडतो, काहींना 2 मध्ये पडतो, काहींना 5 नारळामध्ये पूर्ण काम होतं. असे अनेक भक्तांचे अनुभव म्हणून आम्ही असं मागतो, सर्व काही लोक परिवाराचं मानतो तिथं ब्रह्मांड नाही जन्म झालेले आहे. जे माद्रेकर मानत करतो ज्यावेळेस स्वामी होतं नाचली कधी बडोद्याला गेले असतं त्या जागेवर नक्की होऊन गेले असं मला म्हणत. त्याशिवाय प्रत्याकल्पोट नाव करणे साधी गोष्ट सहज शक्य नाही. कारण भक्त आम्हाला सांगतात की ह्या जागेत आल्यावर दुःख विसरून जातो. ती ऊर्जा फार वेगळी आहे. ते जाणवतं या ठिकाणी एकदा गाभाऱ्यात जाणीव म्हणून आमच्यामध्ये जे बघितलं स्वामींना स्वरूप बघितलं ना त्याचा म्हणजे ती बघितलं शब्दामध्ये स्वामींचं वर्णन करणं हे शक्य आहे. शब्दामध्ये आपण वर्णन करू शकतो. कारण की ज्या माझ्या कथा असतात त्या शब्दामध्ये म्हणतो 1000 सूर्य एकत्र आपल्याला एक सूर्य दिसतात तरी आपण 10 सूर्य एकत्र झाल्या स्वामी स्वरूप लागतं. स्वामीच्या तेज पॅस म्हणून म्हटलं ते कधी शब्दात वर्णन करणं शक्य नाही. त्यांचं ब्रह्मांड नाही त्या ब्रह्मांड बघितलं येथील गुरुवर्य यानं खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे की खरी गोष्ट आहे का स्वामींचं वर्णन शब्दात पण करता येणार नाही. स्वामींच्या अनेक लीला आहेत, त्यातून अनेक भक्तांना हजारो अनुभव आलेले आहेत आणि अद्भुत आहेत इथली जागा, इथलं दृश्य. आणि स्वामी तो खूप सुंदर आहेत, चेहरा बघितल्यावर आनंदी आनंदी होतं. यातली विभूती अद्भुत आहेत. हे स्वामी भक्त असे आहेत 100 माणसं येऊ अथवा 1000 माणसं येऊ, यांना अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. सर्व स्वयंपाक होऊन जातो. सर्व स्वामी सेवेकरी आपल्या सेवेमध्ये मग्न आहेत. जसे स्वामी म्हणतात जिसके मन में जैसा भाव वैसा उसको अनुभव. तुम्ही जसा भाव घेऊन याल तशी तुम्हाला फळ प्राप्ती होणार. हे स्वामींचं सांगणं आहे. आपले प्रयत्न आहे आणि मनुष्य जन्म घेतला आहे तर प्रयत्न करायला काही हरकत नाही. 84 सिद्धीमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती हे स्वामींचे रूप आहेत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त हे स्वामींचे रूप आहे. आजपर्यंत असं घडलं नाही. स्वामींच्या दरबारी आला आणि मठात आला त्याची इच्छा पूर्ण झाली नाही असं होणार नाही. एकदा प्रयत्न करा आणि अवश्य या प्रति अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला या, जेणेकरून तुम्हाला तिथला अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाला नतमस्तक व्हा. श्री स्वामी समर्थ. मी सर्व स्वामी भक्तांना अगदी विनंतीनं सांगेल की अक्कलकोट हे स्वामींचं मुख्य स्थान आहे. एकदा तिथं तर जाच तुम्ही, पण हे प्रति अक्कलकोट सुरगाणा या गावी एकदा अवश्य भेट द्या, जेणेकरून या जागेची तुम्हाला पण एक महिमा कळेल. आणि सर्व स्वामी भक्तांना अगदी मनापासून सांगतो की जे पण स्वामी भक्त आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक स्वामी भक्तांना आणि त्यांना फोन करून सांगा की हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रति अक्कलकोटला जा आणि त्यांना पण एक व्हिडिओ शेअर करायला लावा, जेणेकरून स्वामी भक्ती यातून वाढेल. श्री स्वामी समर्थ.